अशी मापे कशी घ्यायची आणि परफेक्ट असा ब्लाऊज कटिंग जर केलं तर आपला ब्लाऊजही परफेक्ट येतो। मग जर आपलं ब्लाऊजच मेजरमेंट चुकलं तर ब्लाऊज हे आपला व्यवस्थित आपला येत नाही। त्यामुळे आता परफेक्ट मापे ब्लाऊजवरून कशी घ्यायची, कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं आणि ते कसं कटिंग करायचं परफेक्ट असं, हे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईकही करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा ब्लाऊज आहे, आपण आता याची मापे घेत आपण ह्याची कटिंग करणार आहोत। मी इथं डबल कार्डशीट पेपर घेतलेला आहे, डबल आहे। यामध्ये आपला समोरील आणि पुढचं समोरील आणि पाठीमागचा दोन्ही भाग निघणार आहेत। मग आता चला तर आपण मापे घेऊयात ब्लाऊजची। पाठीमागच्या साईडनं उंची घ्यायची असते नेहमी। माझ्या चॅनलवरती नवीन पद्धतीचे पेपर कटिंगचे व्हिडिओ हे आहेत, ते जर तुम्हाला हवे असेल तेही तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो, छोटी कटोरी मोठी कटोरी न करता डायरेक्ट कटोरी वाढवत असतो। पण अनेक जणांना प्रश्न पडतो ते कटोरी राऊंड कसा घ्यायचा, मग साईजनुसार तो कटोरी राऊंड घ्यायचा, तेही व्हिडिओ आहे। मग आणखीन ताईने कमेंट केलेली की त्यांना ब्लाऊजवरून मापे घेऊन व्हिडिओ पाहिजे आहे, त्यामुळे हाही व्हिडिओ मी तयार करत आहे। बघा अगोदर उंची कशी घ्यायची, पाठीमागच्या साईडने आपण उंची घ्यायची असते अशा पद्धतीनं। शोल्डरपाशी टेप धरायचा आणि खाली कमरपर्यंत टेप धरायचा आहे। आपली तयार उंची आहे 12, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 13 इंच आपण उंची घेणार आहोत। बघा आपण इथं 13 इंच उंची घ्यायची आहे। शिलाई मार्जिनसाठी उंचीमध्ये आपण 1 इंच मिक्स करत असतो। हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। उंचीमध्ये आणि समोरील पाठीमागच्या गळ्यामध्ये किती मिक्स करायचं असतं ते आपण लक्षात ठेवलं ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो। 13 इंच घेतलेला आहे, मग आपण इकडेही 13 इंच घेऊयात आणि कट करून घेऊयात। उरलेलं जे पेपर आहे ते आपण कट करूयात। आता आपण साईजचा किती ब्लाऊज आहे ते बघूयात आणि त्याच्यानंतर जो पेपर आहे तो आपण बाकीचा कट करून घेऊयात। आता बघा साईज कशी बघायची, आणखीन एक सांगते, तुमची कुठलीही साईज असू द्या तुम्ही ते साईज न बघताही आपण ब्लाऊजचं माप काढू शकतो। काय होतं नेहमी साईज आहे मग ती साईज समजत नाही, कमी जास्त साईज होते। एक वेळेस आपला 30 साईजचा ब्लाऊज नसून 31 साईजचा असतो, 32 साईजचा नसून 33 साईजचाही असू शकतो। म्हणजे इथं 8 इंच यायच्या ऐवजी 8.25 जर इंच आलं तर 8 चौक 32 आणि 8.25 इंच जर आलं तर म्हणजे 33 इंच असंही होऊ शकतं। आता हा ब्लाऊज तसाच आहे, त्यामुळे मी इथं तुम्हाला एकाच साईजचं माप घ्यायचं आहे, एका साईडचं, आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करून आपण परफेक्ट असं माप काढायचं आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही किती साईजचा ब्लाऊज आहे काय आहे, फक्त आपण एका साईडचं माप घेऊन परफेक्ट असं ब्लाऊजचं पेपर कटिंग करू शकतो। आता बघा मी सांगितल्याप्रमाणे 8 चौक 32 आणि हा 8.25 इंच आहे, त्यामुळं 33 इंचाचा हा ब्लाऊज आहे। तर मग आता आपण कसं करायचं, आता बघा इकडे आपण किती घ्यायचं, 8.25 इंच घ्यायचं आहे। जसं तसं 8.25 इंचवरती मार्क करायचा। मग तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेत असाल तितकं तुम्ही ह्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे। मग कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा, कमी असो किंवा जास्त असो, 31 असो किंवा 32 असो किंवा 33 34 35 असा कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या, जितकं माप आलेलं आहे ना तितकं तुम्ही घ्यायचं। आपलं किती आलं 8.25 इंच, तर आपण इथं किती घेतलं 8.25 इंच घेतलं आणि त्याच्यासमोर लगेच आपण काय केलं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। अशा पद्धतीनं तुम्ही माप टाकून कटिंग करायचं आहे। ह्यामध्ये आता आपण काय बदल करायचे तेही बघणार आहोत, म्हणजे मुंडा शोल्डर घेताना काय बदल करायचे असतात। आता बघा ही साईज आहे आणि ह्या साईजचं आपण परफेक्ट असं माप काढणार आहोत, 32 आणि 33 असं। यामध्ये आपलं दोन्ही साईजचं माप एकच आहे, थोडंफार 0.5 इंचाचा फरक पडतो। आता बघा हे झालेलं आहे आपलं आता कटिंग उंचीचं। आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया। आपला आता हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, 32 किंवा 33, मग 2.25 इंच आपण इथं गळारुंदी घेत असतो। 32च्या ब्लाऊजसाठी आपण 2.25 इंच गळारुंदी घेतो आणि साईजनुसार ही गळारुंदीही बदलत असते। त्याच्यानंतर आपण शोल्डर घेऊयात। शोल्डर आपण 3 इंच घ्यायचं आहे। यामध्ये आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं। बघा 3 इंच घेतलेला आहे, तयार आपला 2.5 इंच होणार आहे। आता ब्लाऊजचं बघूयात आपण।
ब्लाऊजचंही शोल्डर आपण बघायचं आहे, पण साईजनुसार जे आपलं कटोरी ब्लाऊजचं जे चार्ट असतं त्यानुसार मी माप टाकलेलं आहे ते. तर तुम्ही आता काय करायचं आहे, इथं बघायचं आहे शोल्डर किती आहे. हे बघा बरोबर 2.5 इंच आहे, म्हणजे आपलं 2.5 इंच आहे. आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 3 इंच घेतलेलं आहे आपण इथं. आता आपण समोरील गळा घ्यायचा आहे. आपला ब्लाऊज आपल्याला असाच व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि समोरील गळा घ्यायचा आहे. ब्लाऊज व्यवस्थित ठेवून बघा अशा पद्धतीनं समोरील गळा आपला आहे 5 इंच. सरळ टेप ठेवायचा आणि समोरील जे हुकाचं घर असतं तिथंपर्यंत बघायचं अशा पद्धतीनं. तर आपलं 5 इंच आहे, तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे आणि 5.5 इंच इथं घ्यायचं आहे. 5.5 इंच घेतल्यानंतर आपण खालच्या साईडला इथं 2.25 इंचावरती मार्क करायचं आहे, म्हणजे आपलं जे माप आहे ते परफेक्ट येतं, कमी जास्त होत नाही. आणि नेहमी पट्टीचा वापर करायचा आहे. काय होतं, पट्टीमुळे रेषा आपली जी असते ती सरळ येते आणि आपल्याला ब्लाऊज परफेक्ट येण्यास मदत होते. आता आपलं हे गोलाकार झालेलं आहे समोरील ब्लाऊजला. आता आपण मुंडा घ्यायचा आहे. मुंडा घेताना काय करायचं, ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे. आपला ब्लाऊज असं सरळ ठेवून त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धत आता मुंडा घेताना आपण आपला टेप इथं सरळ ठेवायचा आहे आणि सरळच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचं जितकं येईल तितकं तुम्ही घ्यायचं आहे. टेप सरळ धरायचा आहे आणि जे आपली फिटिंगची टेप म्हणजे आपण जे बाह्य आणि खालच्या साईड समोरील बाजू जी जोडलेली असते, म्हणजे मुंड्याची बाजू तिथं जोडलेली असते, तिथंपर्यंत आपलं किती अंतर आहे ते बघायचं आहे. म्हणजे बाह्य जोडचं जे अंतर असतं तो बघा किती आहे बघायचं आहे. इथं आपलं 5 इंच आहे, तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 5.5 इंच. तर तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं माप तसंच काढायचं आहे. वरी शोल्डरपासून खाली आपण जितकं बाही जोडलेली असते तिथपर्यंत आपल्याला माप घ्यायचं असतं. 5 आहे तर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, 5.5 इंच. इथंही आपलं 3 इंच अंतर आहे का बघायचं आहे. मग इथं मार्क करायचं आहे. आता आपण छातीचं माप अगोदरच टाकलेलं होतं, आणखीन एक वेळेस टाकूया. आपलं 31 साईजचा ब्लाऊज आहे हा. 31 आणि 32 दोन्ही साईज ह्यामध्ये आपल्या तयार होत आहेत. बघा इथं आपण किती घ्यायचं आहे, 8.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आणि त्यामुळं कन्फ्यूज होत नाही, म्हणजे त्यामध्ये किती मिक्स करायचं, काय मिक्स करायचं मग लक्षात राहत नाही आपल्या. त्यामुळं काय करायचं आहे, आपण जितकं आहे तितकं आपण इथं घ्यायचं आहे. मग तुमचं जर कमी असेल, 27-28 साईजचा ब्लाऊज असतो, 29 साईजचाही असू शकतो, मग तुम्ही काय करायचं आहे, 7.25 घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपला 31 साईजचा 32 साईजचा दोन्ही ब्लाऊज तयार होतात. मग आपण इथं किती घेतलेला आहे, 8.25 इंच घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपण मार्क करूयात. आता आपल्याला हा पॉईंट पाहिजे असतो शिलाई मार्जिनचा आतला. शिलाई मार्जिन सोडून आपण इथं मुंड्याला आकार देत असतो. आणि फिटिंगची टीप सरळच घ्यायची आहे, क्रॉसमध्ये घ्यायची काही एक गरज नाही आहे. आपलं परफेक्ट असं शिलाई मार्जिन आणि व्यवस्थित येतं माप आपलं. त्यामुळं तुम्ही इथं सरळ टीप घेतली तरी चालते. इथं क्रॉसमध्ये कमर घेरचं माप न घेता सुद्धा आपला ब्लाऊज परफेक्ट येतो. मी माझ्या चॅनलवरती ब्लाऊज शिवलेले व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तेही तुम्ही बघू शकता. आता हे शिलाई मार्जिन आणि हा आपला आता मुंडा आहे, आपल्याला पॉईंट पाहिजे आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. आता बघा पाठीमागचा जो मुंडा असतो तो कितीचा असतो, 1.5 इंचाचा असतो. मग इथं मध्यभागी 1.5 इंचावरती मार्क केलं. समोरील मुंड्यासाठी 1 इंचावरती मार्क केलं. आता मुंड्याला आकार देताना बघा मुंड्यामध्ये घोळ पडतात. भरपूर ताईंच्या कमेंट येतात, ताई मुंड्यामध्ये खूप सारा घोळ पडतो, का पडतो, तर कारण आहे तुम्ही मुंड्याला आकार व्यवस्थित देत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं इथं मिक्स व्हायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देताना शिलाई मार्जिन जे आहे तिथपर्यंत आपल्याला मिक्स व्हायचं आहे. किंचित खालच्या साईडला गेलं तरीही चालतं. मग तुम्ही मुंड्याला अशा पद्धतीनं जर गोलाकार दिला ना, तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ पडणार नाही. आणि इथल्या मुंड्याला आकार देण्यासाठी बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं मिक्स व्हायचं आहे. इथून यायचं आहे वर. इथल्या इथं तुम्ही काय करता बघा, इथं मी आता खडूनही तुम्हाला दाखवते. हे आपलं तुम्ही काय करता, 1 इंच इथं अंतर घेतलेलं आहे, तर मग तुम्ही लगेच इथं असं माप घेता, इथं असं घेता माप. मग हा व्यवस्थित आकार येत नाही.
ओढल्यासारखं पण होतं आणि व्यवस्थित आकार येत नाही. मग असं घेता, मग असं घेतल्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळं आपण काय करायचं आहे, मी जसं स्केच पेननं जसं मार्क केलेलं आहे ना, तशा पद्धतीनं इथंपासून आपल्याला मुंड्याला आकार देता यायचा आहे वरपासून. आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथं पूर्णपणे इथं मिक्स व्हायचं आहे. हा आकार गोल आकारही येतो आणि परफेक्टही आकार आपला येतो. हा झाला मुंड्याचा आकार. समोरील गळा शिलाई मार्जिन झालेला आहे. आता आपण इथं आपली क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. आता क्रॉसपट्टी कशी काढायची बघा, इथं बघायचं आहे आपलं किती आहे. इथं आपलं 2.25 इंच आहे. मग शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं, म्हणजे 3.25 इंच. आणि इथं बघायचं आहे किती आहे, तर 2 आहे, तर आपण इथं 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा अगोदर आपलं किती आहे, 2.25 आहे, तर आपण इथं 3.25 इंच घेतलेलं आहे. आणि इथं आपलं किती आहे, 2 आहे, तर आपण इथं 2.5 इंच घेतलेलं आहे. आता हे आणि त्याच्या अगोदर आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपल्याला आपण तिकडे किती घेतलेलं आहे अंतर, 2.5 इंच. मग इथं हे आपण 2.5 इंच अंतर घ्यायचं आणि हा जो मधला भाग आहे तो तसाच ठेवायचा, मार्क करून ठेवायचा आहे. आणि आपल्याला तिथून परत आकार द्यायचा आहे. हा आपण आकार देण्यासाठी इकडं जितकं अंतर आहे ना, मग तुमचं जर 3 इंच जर इकडल्या बाजूला अंतर आले असेल तर तुम्ही इथं 3 वरती मार्क करायचं, कारण इथं 3.5 आणि इथं 3ची क्रॉसपट्टी असते. मग इथं जर तुमचं अंतर 3 घेतलं आहे तर 3 घ्यायचं, इथं 2.5 घेतलं तर इथं 2.5 घ्यायचं आणि हा वरचाही पॉईंट ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आपल्या आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आकार जर दिला ना तुम्ही क्रॉसपट्टीला, हा आकार दिल्यामुळं कटोरीलाही कर्वमध्ये आकार येतो आणि क्रॉसपट्टीला आकार आल्यामुळं कटोरी परफेक्ट बसते. एका पॉईंट म्हणून दोन्ही आपले जे भाग आहेत कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा परफेक्ट बसतो. त्यामुळं ब्लाऊज वरती जात नाही समोरील भागामध्ये आणि कटोरी जी असते ती परफेक्ट बसते. अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे. आता हा झाला क्रॉसपट्टीचा आकार. आता आपण कटोरी काढायची आहे आपली. ह्याचा मध्य घ्यायचा आहे आपण. मध्य कसा काढायचा, हे बघा 10 इंच आहे आपलं अंतर, तर आपण अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे. 9.25 किंवा 10 येऊ शकते, इथं 9.25 येत आहे. मग याचा आपलं 9.25चा मध्ये काढायचा किंवा 7चा मध्ये, 9चा मध्ये, असं काढायची काही गरज नाही. आपण आपला टेप आहे, मी एकदम तुम्हाला सोप्या भाषेमध्ये इथं सांगत आहे. सरळ मापही काढायची गरज नाही आणि गणितही करायची काही गरज नाही. टेप सरळ धरायचा आणि इथं लास्टला इथं डबल फोल्ड करून असा घ्यायचा आहे. इथलंही अंतर किती आलेलं बघायचं नाही, फक्त आपल्याला माप पाहिजे आहे. इथं पॉईंट पाहिजे आहे आपला मध्ये. हा पॉईंट झाल्यानंतर आता खालच्या साईडने आपण 1 इंच घ्यायचं आहे. इथून समोरील गळा जो आहे तिथं 1 इंच मार्क केलं. आता इथला भाग बघूयात. ब्लाऊजचा जितका आहे ना तितका घ्यायचा आहे. त्यामुळं काय होतं, ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. आपण ब्लाऊजवरून मापे घेऊनच इथं तयार करत आहोत, त्यामुळं ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. बघा इथं आपलं 2 इंच आहे, तर आपण इथं किती घ्यायचं आहे, 2.5 इंच घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे. इथं झालं आपलं. आणि इथं सरळ घ्यायचं नाही, असं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे मुंड्याच्या तिथं. हे बघा असं 2.5 इंच घेतलेलं आहे आपण. हे 2.5 इंच घेतल्याच्या नंतर आता आपण इथं गोलमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे आपल्या. अशा पद्धतीनं बघा किती छान अशी आपली कटोरी आलेली आहे. असा गोल आकार आल्यानं आपली परत मार्क आपण कटोरी वाढवतो त्यावेळेसही आपला गोल आकार येतो. आणि इथं जर तुमचा गोल आकार आला, हा जो भाग आहे समोरील तोही परफेक्ट येतो आपला. आता मी तुम्हाला इथं सरळ समोरील भागाची कटिंग दाखवलेली आहे. मग आपण आता उरलेला जो भाग आहे एक्स्ट्रा आपण तो कट करूया. बघा अगोदर आपण समोरील जो मुंडा आहे, पाठीमागचा जो मुंडा आहे ना तो कट करूया. तो भाग वेगळा केल्याच्या नंतर आपण आणि आपण यामध्ये आपलं शोल्डर वगैरे उतरत नसतं. छोट्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपलं शोल्डर वगैरे अजिबात ह्यामध्ये उतरत नाही. हा पाठीमागचा भाग इथंच ठेवण्याच्या अगोदर आपण आणि दोन्ही भाग एक वेळेस काढायचे आहेत. काय होतं, मुंड्याचे जे आकार असतात ते व्यवस्थित येत नाहीत. सेपरेट भाग काढला. आता इथं कट द्यायचा आहे, कारण आपल्याला पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला समजतं की आपला 2 इथं कट आहे, त्यामुळे इथं कट देऊन आपण हे दोन्ही भाग सेपरेट करणार आहोत. बघा
दोन्ही भाग एकदाच काढल्यामुळं काय होतं, जे मुंड्याचे जे आकार आहेत त्यांना आपले गळ्याचे आकार, मुंड्याचे आकार जे परफेक्ट मेजरमेंट आहे ना ते व्यवस्थित येतं. त्यामुळे दोन्ही भाग एक वेळेसच काढायचे आहेत. व्यवस्थित अशी छान कटोरी आलेली आहे आपली. बघा, आणि इथं जर असा व्यवस्थित आकार आलेला असेल तर तुमची कटोरी ही एकदम छान निघते. आता कटोरी कशी वाढवायची तेही आपण यामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. हे कट झाल्यानंतर आपल्याला हा भाग कट करायला अजिबात विसरायचं नाही. हा जर भाग कट करायला विसरला तर ही मुंड्यामध्ये खूप सारे घोळ पडतात. बघा, हे आपलं परफेक्ट असं कटिंग तयार काढलेलं आहे आपण. आता आपण पाठीमागचा भाग बघूयात आपला. आता आपलं पाठीमागच्या भागाची कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, आपला पाठीमागचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला तुमचं पाठीमध्ये किती अंतर आहे ते बघायचं आहे. वरतून तुमची गळ्याची उंची किती आहे ते बघण्याच्या ऐवजी तुम्ही काय करायचं आहे, परफेक्ट आणि सोपी पद्धत आणि लवकरात लवकर होणार सहज लक्षात येणार. बघा, खालचा जो भाग आहे किती आहे बघायचा आहे तुमचा, कुठल्याही ब्लाऊज असू द्या. हा भाग बघायचा किती आहे आपला, 4 आहे तर किती घ्यायचं आपल्याला, 4.5 इंच. शिलाई मार्जिन अर्धा इंच मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं. आणि इथं आपण 2.25 इंच गळारुंदी दिलेली, पाठीमागच्याही साईडला 2.25 इंच गळारुंदी द्यायची आहे आणि हे मार्क करायचं आहे. बघा, आपण इथं कट दिलेला होता त्यामुळे आपल्याला इथं मार्क करायला सोपं पडतं. आता इथं गोल आकार देऊन आपण इथं तुम्ही दुसरा कुठलाही आकार देऊ शकता किंवा गोल आकारही देऊ शकता. बघा किती छान असा गोल आकार आलेला आहे. गोल आकार देताना नेहमी बघा इथून इकडच्या साईडला अंतर सोडायचं आहे थोडंसं. इथून जर आकार देत गेला तर व्यवस्थित येत नाही. 1 इंच किंवा 1.25 इंच अंतर सोडायचं आणि मग इथं गोल आकार द्यायचा आहे इथपर्यंत. त्यामुळे जो आकार आहे तो आपला परफेक्ट आकार येतो. पाठीमागच्या बाजूला किंवा समोरील गळ्याला आकार देत असतो ना त्यावेळेस हीच पद्धत तुम्ही वापरायची आहे. बघा, छान असा आपला हा पाठीमागचा भाग आहे. ही आपली क्रॉस पट्टी. बघा, व्यवस्थित असं आपलं. आणि आपली कटोरी, आता आपण कटोरी वाढवूयात. आता बघा, कटोरी वाढवण्यासाठी आता आपण कार्डशीट पेपर जो उरलेला आहे आपण तोच वापरणार आहोत. बघा, आपण अगोदर काय करायचं आहे, कटोरी आपली जशाच तशी मार्क करून घ्यायचा आहे. हा एक महत्त्वाचा खूप पॉईंट आहे. कटोरी अगोदर काय करायचं, मार्क करून घ्यायची आहे जशाच तशी. इथं आपण कटोरी मार्क करूयात. जे आपलं हे अंतर असं कर्वमध्ये आहे ते कर्वमध्येच आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. मग आता हे मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे कटोरीचा. ह्या बघा, हे आहे 5 तर 5चा मध्ये किती येतो, 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपण इथं खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीनं आपण खालच्या साईडला 1.5 इंच अंतर, 1.5 इंच इथं असं घेतलेलं आहे. मग आपण इकडच्याही बाजूला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. आणि हे सरळमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडेही 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. जर बघा आता इथला जो पॉईंट आहे तो 1.5 इंचही घेऊ शकता किंवा एखाद्याला काय असतं, छातीची साईज खूप छोटी असते, मग 1.5 इंच जर घेतलं तरी कटोरी मोठी होते. मग तुम्ही 1 इंचही घेऊ शकता आणि छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच अंतर घेतलं तरीही चालतं. मग आपल्याला छोटी कटोरी हवी आहे, 1.5 इंच म्हणलं तर थोडंसं
एक्स्ट्रा होतं, मग आपल्याला छोटी कटोरी हवी आहे. छातीची साईज एखाद्याची खूप छोटी असते तर मग तुम्ही 1 इंच घ्यायचा आहे. साईजनुसार इथला फक्त चेंज करायचा आहे अर्धा इंचाचा. आणि 1.5 इंच घेतलं तरीही काही फरक पडत नाही, पण एक इंच घेतलं ना कटोरी एकदम आणखीन थोडी परफेक्ट बसते. त्यामुळं तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं आहे. तसं तर छातीच्या साईजनुसार तुम्ही इथं थोडाफार बदल करायचा आहे, किंवा 1.5 इंच घेतलं तरीही चालतं. आपण इथं 1 इंच घेतलेलं आहे. आता हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते जोडायचे आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल मी ते पॉईंट कसा सांगितलेला आहे. इथला छातीच्या साईजनुसार तुम्हाला तो पॉईंट घ्यायचा आहे. 1.5 इंच घेतलं तरीही चालेल, पण जर साईजच कमी आहे तर तुम्ही कटोरी मोठी असल्यामुळं काय होतं, व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, 1 इंच घ्यायचं आहे. साईज जर बरोबर मोठी असेल तर तुम्ही 1.5 इंच घेतलं तरीही चालतं. बघा आता हे कसं, हे झालं आपलं खालचे पॉईंट झाले 3, 1 2 3. आता 4 आणि 5 असे 5 पॉईंट असतात कटोरीमध्ये वाढवताना. मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं अजिबात अंतर वाढवायचं नाही, किंवा इकडं फक्त शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच वाढवायचं आहे. हे क्रॉसमध्ये जसंच तसं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा, त्यामुळं काय होतं, इथं जर तुम्ही एक्स्ट्रा अंतर घेतलं, इथं समोर इकडं 1/2 इंच, इकडं 1/2 इंच म्हणजे अर्धा इंच कटोरी वाढणार. आणि कटोरीला असा कर्वमध्ये गोलाकार असतो इथं ही समोर, आणि मग कपडा असा गोल असतो. आणि शिवताना आपल्याला पायपिंग करताना हा कपडा ओढला जातो, त्यामुळे पसर होतो. मग इकडला अर्धा इंच, इकडला अर्धा इंच हा कपडा ओढलेला, त्यामुळे तुमचा समोरील गळा मोठा होतो. त्यामुळं इथं तुम्ही इकडल्या साईडला अजिबात वाढवायचं नाही. मी जसं क्रॉसमध्ये लाईन मारली तशी मारायची आहे. आणि इकडल्या साईडला फक्त 2 लाईन किंवा 3 लाईन आपण घ्यायचं आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं 3 लाईन घेत आपण इकडं ह्या पॉईंटला येऊन मिक्स होणार आहोत. अशा पद्धतीने इकडं मिक्स व्हायचं आहे तुम्हाला. इकडं जास्त अंतर घ्यायचं नाही आणि इकडं आपण अंतर जास्त घ्यायचं आहे. असं हे झालं कटोरीचं आपलं कटिंग. तुम्हाला समजून आलं असेल. आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील ब्लाऊज संबंधित किंवा कुठल्याही पॉईंटविषयी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यांचा उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. छान बसते कटोरी, परफेक्ट बसते. आपण आज परफेक्ट असं ब्लाऊजवरून माप घेतलेलं आहे, त्यामुळे आपली कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे. बघा, आकार किती व्यवस्थित आलेला आहे. कटोरी आपली एकदम परफेक्ट अशी गोल दिसत आहे. आता काय करायचं आहे, आपण कटोरी एकमेकावरती पॉईंट जे आहे ते ठेवायचं. जे कमी जास्त अंतर आहे ते आपण कट करून घेणार आहोत. बघा, हाही पॉईंट महत्त्वाचा आहे. कटोरी कट केल्यानंतर एकमेकावरती ठेवायचं. कमी जास्त अंतर असेल तर कट करायचं, नसेल तर आपलं अंतर व्यवस्थित आहे. मग खालचा जो टक्स असतो तो 1.5 इंचाचा, वरचा जो आहे तो 2.5 इंचाचा. मग त्याला टक्स देताना काय करायचं आहे, मग अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार आहे. परफेक्ट अशी गोल कटोरी आपली तयार आहे. हा झाला आपला समोरील पाठीमागचा आणि क्रॉसपट्टीचा भाग. आणि अशाच पद्धतीने आता आपण याची स्लीवचीही कटिंग करणार आहोत. हे आपलं परफेक्ट असं पाठीमागचं आणि समोरील भागाचं कटिंग आहे. आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. स्लीवची कटिंग करण्यासाठी इथं बघा, आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता बघा, मग आता आपण नेहमी इथं मी तुम्हाला भाई कटिंगचा फॉर्म्युला सांगणार आहे. प्रत्येक साईजसाठी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. एक ट्रिक आहे प्रत्येक साईजसाठी. नेहमी प्रॉब्लेम येतो तो भाई उंची आपण घेऊ शकतो, पण भाई रुंदीचा जो असतो मेन प्रॉब्लेम असतो भाई रुंदीचा. मग ती भाई रुंदी कशी घ्यायची, किती घ्यायची, ते खूप सारे कन्फ्युजन होतं. भाई रुंदीसाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा. थोडाच व्हिडिओ राहिलेला आहे आपला. आता आपलं भाई कटिंग फक्त राहिलेलं आहे. मग आपण उंची बघायची आहे. आपली उंची किती आहे बघा. आपली उंची 4.5 इंच आपली स्लीवची तयार उंची आहे. मग जर तुमचा अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच घ्यायचं, आणि बिगर अस्तरचं जर असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 4.5, 5 आणि 6 इंच इथं घ्यायचं आहे. आपण 6 इंच घेणार आहोत. बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं 6 इंच घेणार आहोत. आता भाई रुंदीचा फॉर्म्युला म्हणजे, आता ब्लाऊज आपण साईडला ठेवलेला आहे. भाई रुंदी आपण ह्यामधून काढणार नाही आहेत आपण. आता भाई रुंदी किती, आपला किती साईजचा ब्लाऊज आहे तर 31-32 साईजचा ब्लाऊज आहे. म्हणजे 8 इंच
आहे 8.25 इंच आपला आहे. मग आपण इथं किती घ्यायचं बाही रुंदी, जितकी तुमची छाती असेल ना तितकं तुम्ही बाही रुंदी घ्यायची आहे. मग तुमचं 48 साईजचं जर ब्लाऊज असेल तर 12 इंच घ्यायचं आहे, 40 साईजचा असेल तर 10 इंच, म्हणजे 28 ते 48 कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, तुम्ही बाही रुंदी किती घ्यायची, छातीचा चौथा भाग जो असतो त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायच्या अगोदरचा जो भाग असतो, म्हणजे छातीचा चौथा भाग आपण जितका काढतो तितका तुम्ही बाही रुंदीसाठी वापरायचा आहे. हा म्हणजे बाही रुंदीचा खूप फॉर्म्युला सोपा आहे, बाही रुंदी घेण्याची गरज नाही. काय करायचं, छातीचा जो चौथा भाग आहे शिलाई मार्जिन ॲड करायच्या अगोदर तो भाग तुम्ही बाही रुंदीसाठी वापरायचा आहे. म्हणजे आपला इथं 8.25 इंच आहे, इकडेही आपण 8.25 इंचवरती मार्क करूयात आणि उरलेला जो पेपर आहे तो आपण कट करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण इथंही 6 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपलं 4.5, 5 आणि 6 इंच आपलं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही डबल माप घ्यायचं आहे. डबल माप घेतल्यामुळं काय होतं, आपला जो माप आहे तो परफेक्ट येतो, कमी जास्त होत नाही. थोडं जर इकडं तिकडे गेलं ना माप बिघडतं, मग ब्लाऊज परफेक्ट येत नाही, घोळ पडतो, बाहीवरती खालती जाते. ही जर बाही रुंदीची पद्धत वापरली ना तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो बाहीमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही, जोडतानाही कमी जास्त होणार नाही आणि बाहीमध्येही काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, हे झालं. आता आपण इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं. मग इकडल्या साईडला किती घ्यायचं, कॅप हाईट सोडायची असते. कॅप हाईट म्हणजे खुल्या भागाकडून अंतर किती सोडायचं, तर 2 इंच सोडूयात आपण. साईजनुसार हेही अंतर बदलत असतं. कॅप हाईटचे जे अंतर असतं तर साईजनुसार बदलत असतं. 4.5 इंचाची बाही आहे त्यामुळं 2 इंच घेतलेलं आहे. मग इथंही आपण 1.5 इंच घेणार आहोत. आता आपण 1.5 इंच घेतल्यानंतर काय करायचं आहे, ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे आणि खालच्या साईडला आपण अर्धा इंचमध्ये असं गोलाकारमध्ये आकार बाहीला द्यायचा आहे. हा आकार जर व्यवस्थित आला ना तुमची बाही परफेक्ट येते. हा आकार झालेला आहे. आता आपण दंडगेर घ्यायचा आहे आपला. तुमच्या ब्लाऊजचा दंडगेर जितका असेल तितका तुम्ही घ्यायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. जर ब्लाऊजमध्ये तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच ॲड केलं असेल तर 2 इंच ॲड करायचं, 1.5 इंच ॲड केलं असेल तर तुम्ही 1.5 इंच ॲड करायचं आहे. बघा, दंडगेर आपला आहे इथं 5.25 इंच. मग आपण इथं बघा 5.25 इंच घ्यायचं. शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच मिक्स केलेलं, 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे जितकं तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ना ब्लाऊजमध्ये कटिंग करताना अगोदर 2 इंच किंवा 1.5 इंच करतो आपण. तुम्ही जितकं करत असाल तितकं घ्यायचं बाहीमध्येही आणि इथं मार्क करायचं. असं किंचित असं आपण असं गोल आकारामध्ये असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. किंचित नकळत एक लाईन फक्त, म्हणजे जे सरळ असतं ते व्यवस्थित होतं. आता हे सरळ बाही उकलून घ्यायची आहे. फोल्डर पेपर जो आहे तो उकलायचा आहे आणि जे अर्धा इंच अंतर आहे ना ते आपण व्यवस्थित असं कट करणार आहोत. अशा पद्धतीनं एवढं आपण अंतर आहे. आता बघा, हा जो आपण नंतर भाग अर्धा इंचाचा अंतर कट केलेला आहे हा भाग आहे आपला समोरील बाजू. ही बाजू आहे ती आपली समोरील बाजू आहे बाहीची. किंवा तुम्ही असं मार्क करायचं आहे किंवा इथं असंच समोरील बाजू म्हणून लिहायचं आणि ब्लाऊज कट झाल्यानंतर कपड्याला थोडासा कट मारायचा. कट मारायला जमत नसेल तर खडूने असे 2 लाईन करायचे आहेत. आणि हा जो भाग असतो आपण आतला आकार दिलेला, अगोदर काय करतो आपण बाहेरचा आकार देतो आणि त्याच्यानंतर आतला आकार देतो. जो आतला आकार देतो, जी समोरील बाजू खोलगट बाजू आहे अर्धा इंचाची, ती आपली समोरील बाजू असते ब्लाऊजची. त्यावर ते असं मार्क करायचं आहे. बघा, अशाच एकदम खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. असेच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.